नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बीड जिल्हा पोलीस पाटील भरती विशेषमध्ये प्रश्नपत्रिका क्रमांक 2 बघणार आहोत. म्हणजेच आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2 बघणार आहोत. याआधी एक प्रश्नपत्रिका आपण याच्यावर अपलोड केलेली आहेत. त्याचे 2 पार्टमध्ये आपण काय तर ती प्रश्नपत्रिका जी आहेत आपण घेतलेली आहेत. तर आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 2 बघणार आहोत. यामध्ये सुद्धा आपण आजच्या पार्टमध्ये 40 प्रश्न इथे बघणार आहोत आणि उर्वरित 40 प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, अशा प्रकारचीच तुमची प्रश्नपत्रिका जी आहे ते येणारी जी की 22 तारखेची जी तुमची परीक्षा असणार आहेत तिथे असणार आहेत. ज्यामध्ये बघा अशाच प्रकारचे इन्स्ट्रक्शन ज्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेले असतील. त्याच्यामुळे तुम्हाला इथे मी प्रॅक्टिससाठी म्हणून इथे इन्स्ट्रक्शन इथे काय तर दाखवलेले आहेत. तर तुम्हाला 80 प्रश्न 80 मार्काचे येतील. ज्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, जनरल नॉलेज, त्यानंतर जिल्हा विशेष आणि पदविशेषवर आधारित जे पोलीस पाटीलचे कर्तव्य आणि अधिकार यावर प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे, अष्टप्रधान मंडळ ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? अष्टप्रधान मंडळ ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? तर बघा येथे आपल्याला काय 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी असणार आहेत. म्हणजेच मराठा प्रशासन, म्हणजेच आपले शिवाजी महाराजांचं जे हिंदवी स्वराज्य आहेत त्यामध्येच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की अष्टप्रधान मंडळ होतं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, उमाजी नाईक यांचा जन्म कोणत्या ठिकाणी व कोणत्या वर्षी झाला? उमाजी नाईक यांचा जन्म कोणत्या ठिकाणी व कोणत्या वर्षी झाला? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणजेच भिवरी या गावामध्ये 1791 या वर्षी उमाजी नाईक यांचा जो जन्म आहे तो झालेला होता. उमाजी नाईक जे की भारताच्या स्वातंत्र्याच्या काळातनी एक क्रांतिकारक होते. तर त्यांचा जो जन्म आहे तो भिवरीमध्ये 1791 या वर्षी झालेला होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट हा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट हा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच 1879 या वर्षी द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट जे तो पारित करण्यात आला होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, 1857च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? 1857च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक सी हे असणार आहेत. म्हणजेच लॉर्ड कॅनिंग हे जे आहेत ते 1857च्या उठावाच्या वेळी काय तर भारताचे गव्हर्नर जनरल होते, लॉर्ड कॅनिंग. त्याच्या व्यतिरिक्त लॉर्ड कॅनिंग हे नंतर 1858 साली, म्हणजेच 1857चा उठाव दडपण्यात आल्यानंतर 1858 साली हे भारताचे व्हाईसरॉय झाले. म्हणजेच भारताचे पहिले व्हाईसरॉय जे होते ते लॉर्ड कॅनिंगच होते. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच ॲनी बेझंट हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या, ॲनी बेझंट. त्याच्या व्यतिरिक्त सरोजिनी नायडू या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या. आणि परीक्षेतनी हा प्रश्न विचारला जाऊ शकेल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या? तर त्या सरोजिनी नायडू होत्या. आणि तशा पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर त्या ॲनी बेझंट होत्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, जय हिंद हा नारा कोणी दिला होता? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आपलं ऑप्शन क्रमांक ए, म्हणजेच सुभाषचंद्र बोस यांनी हा नारा दिला होता. जय हिंद हा नारा सुभाषचंद्र बोस यांनी दिला होता. म्हणून बरोबर उत्तर असणार आपलं ऑप्शन क्रमांक ए, सुभाषचंद्र बोस. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 आहे, पृथ्वी 1 डिग्री अक्षांश फिरल्यावरती किती अंतर कापते? पृथ्वी 1 डिग्री अक्षांश फिरल्यावरती किती अंतर कापते? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच 111 किलोमीटर. म्हणजेच पृथ्वीचं जे की 1 डिग्री फिरणे जे आहे, या 1 डिग्रीची जे की किलोमीटरमध्ये जी लांबी असते
ती आहे 111 किलोमीटर इतकी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणती नदी जी आहे बघा, खालीलपैकी कोणती नदी ही बंगालचा शोक म्हणून ओळखली जाते? खालीलपैकी कोणती नदी ही बंगालचा शोक म्हणून ओळखली जाते? तर बघा याच्यामध्ये आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, म्हणजेच दामोदर नदी. दामोदर नदी जी आहे ती बंगालचा शोक म्हणून ओळखली जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे? तर सर्वात मोठे थंड वाळवंट आहे. बघा खालीलपैकी कोणते हे जगातील सर्वात मोठे थंड वाळवंट आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आपलं ऑप्शन क्रमांक ए, म्हणजेच गोबी वाळवंट. गोबी वाळवंट हे जगातील सर्वात मोठं थंड वाळवंट आहे. तर बघा प्रश्न कसा आहे की जगातील सर्वात मोठं थंड वाळवंट कोणतं? तर ते आहे गोबी वाळवंट. परंतु तसं जगातील सर्वात मोठं वाळवंट जे आहे ते आहे सहारा वाळवंट. हे जगातील सर्वात मोठं वाळवंट आहे आणि याच्यापैकी सर्वात थंड जर असेल तर ते असेल गोबी वाळवंट. हे जगातील सर्वात मोठं थंड वाळवंट आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते जलाशय हे उजनी प्रकल्पाशी संबंधित आहे? खालीलपैकी कोणते जलाशय हे उजनी प्रकल्पाशी संबंधित आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक बी असणार, म्हणजेच यशवंत सागर. यशवंत सागर हे जे काही जलाशय आहे हे उजनी प्रकल्पाशी संबंधित आहे, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, यशवंत सागर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर बघा त्याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, म्हणजेच NH44. NH44 हा भारतातला सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणता उद्योग हा शेती अवजाराचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतो? खालीलपैकी कोणता उद्योग हा शेती अवजाराचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतो? म्हणजेच शेती अवजाराच्या उत्पादनासाठी तो काहीतरी एक मोठी इंडस्ट्री आहे ती. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, म्हणजेच किर्लोस्कर. किर्लोस्कर हा शेती अवजाराचे उत्पादन करणारा एक मोठा उद्योग आहे किंवा ही एक मोठी कंपनी आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, भारतीय संविधानाच्या भाग 8मध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश आहे? भारतीय संविधानाच्या भाग 8मध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश आहे? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर उत्तर असणार, म्हणजेच केंद्रशासित प्रदेश. तर केंद्रशासित प्रदेशाच्या शासनाबाबत भाग 8मध्ये जे आहे ते केंद्रशासित प्रदेशाच्या शासनाबाबत देण्यात आलेले आहेत माहिती. म्हणजे केंद्रशासित प्रदेशाचं जे काही शासन आहे किंवा तिथचा जो काही व्यवहार आहे त्याबद्दल भाग 8 जे आहे भारतीय संविधानातील भाग 8 याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेशाबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, भारत एक प्रजासत्ताक आहे याचा अर्थ काय आहे? भारत एक प्रजासत्ताक आहे याचा अर्थ काय आहे? बघा ऑप्शन ए आहे सर्व बाबीमध्ये अंतिम अधिकार हे जनतेकडे आहे. ऑप्शन बी, भारतात संसदीय शासन पद्धती आहे म्हणून. ऑप्शन सी, भारतात परंपरागत शासक नाही म्हणून. आणि ऑप्शन डी, भारत हा एक राज्याचा संघ आहे म्हणून. तर यापैकी कोणतं उत्तर हे आपलं बरोबर असणार की जे भारत एक प्रजासत्ताक आहे याची ते व्याख्या करेल? तर बघा भारत एक प्रजासत्ताक आहे याचा अर्थ काय आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, भारतात परंपरागत शासक नाही. कारण भारतामध्ये जो शासक नेमला जातो तो निवडला जातो आणि तो एका निश्चित काळासाठीच म्हणजे 5 वर्षासाठीच काय तर असतो. म्हणून भारत हा एक प्रजासत्ताक आहे जो प्रजेने निवडून दिलेला असतो. म्हणून याचं बरोबर उत्तर ऑप्शन सी असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, भारतीय संविधानाच्या 3ऱ्या अनुसूचीमध्ये खालील गोष्टीचा समावेश आहे? भारतीय संविधानाच्या 3ऱ्या अनुसूचीमध्ये खालील गोष्टीचा समावेश आहे. म्हणजेच भारतीय संविधानामध्ये बघा एकूण किती अनुसूची आहे? तर 12 अनुसूची आहे. 12 अनुसूचीपैकी 3री जी अनुसूची आहे ती कशाची व्याख्या करते? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, शपथ आणि प्रतिज्ञा. शपथ आणि प्रतिज्ञेबद्दल जे आहे ते 3री अनुसूची आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? संविधानाच्या कोणत्या कलमांमध्ये स्वातंत्र्याच्या अधिकाराबद्दल व्याख्या करण्यात आलेली आहे किंवा स्वातंत्र्याचा अधिकार आहे? तर बघा
याच्यामध्ये बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच कलम 19 तर 22पर्यंत, कलम 19 ते 22 जे आहे यामध्ये स्वातंत्र्याच्या अधिकाराबद्दल जे आहे ते माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, भारतीय संसदेत किती सभागृह आहे? भारतीय संसदेमध्ये किती सभागृह आहे? म्हणजेच भारतीय संसद जी आहे आपली, म्हणजे संसद, याच्यामध्ये किती सभागृह आहे? तर बघायचं बरोबर उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक 2 असणार, बी असणार, म्हणजेच 2 सभागृह आहे, ज्यामध्ये एक आहे लोकसभा तर दुसरं आहे राज्यसभा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, भारताचे उपराष्ट्रपती हे किती वर्षाच्या कालावधीसाठी निवडले जातात? भारताचे उपराष्ट्रपती हे किती वर्षाच्या कालावधीसाठी निवडले जातात? तर याचं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी असणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, मुख्यमंत्र्याची नेमणूक कोण करतात? बघा प्रश्न क्रमांक 19 आहे, मुख्यमंत्र्याची नेमणूक कोण करतात? तर बघायचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक सी हे असणार, म्हणजेच राज्यपाल. मुख्यमंत्र्याची नेमणूक ही राज्यपाल करतात आणि हेच मुख्यमंत्र्यांना काय तर शपथ देतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, 2026च्या ICC T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, 2026च्या ICC T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? म्हणजेच बघा नुकताच आपला जो काही T20 वर्ल्ड कप जो काही आयोजित झाला भारत आणि श्रीलंकेच्या मध्ये, तर भारत आणि श्रीलंका या दोन देशामध्ये T20 वर्ल्ड कप 2026 जो आहे तो आयोजित झाला. यामध्ये भारताचा जो कॅप्टन आहे तो कोण होता? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी असणार, म्हणजे सूर्यकुमार यादव हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच UIDAI, म्हणजेच जे काही आधार कार्डची जी काही संस्था आहे, आधार कार्ड जारी करणारी, म्हणजेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने एक शुभंकर जे आहे म्हणजे एक मॅस्कॉट लॉन्च केले आहे. तर त्या मॅस्कॉटचं नाव किंवा त्या शुभंकराचं नाव काय आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक डी हे असणार, म्हणजे उदय. तर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजे UIDAI च्या शुभंकराचे नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे उदय. तर त्याचं जे शुभंकर आहे ते उदय हे आहे, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर बघा 22वा प्रश्न, 2025ची 20वी G20 नेत्याची शिखर परिषद हे कुठे होत आहे? तर बघा 2025ची 20वी G20 नेत्याची जी शिखर परिषद आहे हे कुठे आयोजित झाली? तर बघा 2025मध्ये G20ची 20वी परिषद जी आहे ते आयोजित झाली, ते कुठे आयोजित झाली? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. या 4 ऑप्शनपैकी आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, म्हणजेच जॉन्सनबर्ग दक्षिण आफ्रिका. जॉन्सनबर्ग दक्षिण आफ्रिका येथे 2025ची जे काही G20 परिषद आहे ते आयोजित झाली आणि ती 20व्या क्रमांकाची होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, महिलांसाठी विशेष बँकिंग कार्यक्रम एम सर्कल हे कोणी सुरू केला आहे? महिलांसाठी विशेष बँकिंग कार्यक्रम एम सर्कल हे कोणी सुरू केला आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर उत्तर असणार, म्हणजे AU स्मॉल फायनान्स बँक जे यांनी जे महिलांसाठी एक विशेष बँकिंग कार्यक्रम एम सर्कल जे आहेत ते सुरू केलेलं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान 6वा विनबॅक्स लष्करी सराव हनोई येथे पार पडला? भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान विनबॅक्स लष्करी सराव हनोई येथे पार पडला? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर उत्तर असणार, म्हणजेच भारत आणि व्हिएतनामच्या दरम्यान विनबॅक्स नावाचा एक लष्करी सराव आहे, तो व्हिएतनामच्याच हनोई या शहरामध्ये पार पडला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25, टाईम आऊट सर्वेक्षणात आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आलेली आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक डी हे बरोबर उत्तर असणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26, सेरिकल्चर हा जो शब्द आहे हा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? सेरिकल्चर हा जो शब्द आहे हा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक बी ही याचं बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजेच रेशीम शेतीच्या संबंधित आहे. सेरिकल्चर हा जो शब्द आहे हा रेशीम शेतीचे संबंधित आहे. रेशीम शेती जी आपण करतो त्यालाच आपण सेरिकल्चर असं म्हणतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणत्या पेशी अंगकाला पेशीचे प्रथिने कारखाने म्हणतात? खालीलपैकी कोणत्या पेशी अंगकाला पेशीचं
प्रथिने कारखाने असे म्हणतात, म्हणजे जिथं प्रथिन तयार होते, म्हणजे जिथं प्रोटीन्स तयार होते. तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहेत आपलं, तर ऑप्शन क्रमांक डी हे बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणजेच रायबोसोम्स. रायबोसोम्स जे आहे इथे प्रथिने तयार होतात, रायबोसोम्स, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहेत रायबोसोम्स. तर इथे प्रथिने तयार होतात, म्हणून यालाच प्रथिनांचा काय तर कारखाना असं म्हटले जाते, म्हणून बरोबर उत्तर असणार आहे रायबोसोम्स. त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, मायटोकॉन्ड्रियाला सुद्धा एक पॉवर हाऊस म्हटलं जाते, परंतु हे मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस म्हटले जाते आणि याच्यामध्ये प्रथिनं तयार होत नाही. प्रथिनं जे आहेत ते म्हणजेच प्रोटीन हे रायबोसोम्समध्ये तयार होतात, म्हणून याला रायबोसोम्सला याचा कारखाना म्हटलं जाते. तर याला जे काही शक्तीचं जे काही पॉवर हाऊस आहे त्याला, किंवा शक्तीचं जे काही कारखाना आहेत त्याला, कारखान्यालाच आपण मायटोकॉन्ड्रिया असं म्हणतो. तर हा कन्सेप्ट वेगळा आहे आणि हा वेगळा आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यात तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28, फ्लोएम वनस्पतीमध्ये कोणते कार्य करते. तर बघा फ्लोएम नावाचा एक घटक आहे किंवा एक भाग आहे वनस्पतीमध्ये, तर ते वनस्पतीमध्ये कोणते कार्य करते. तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार, तर ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर उत्तर असणार. तर फ्लोएम जे आहे ते वनस्पतीमध्ये अन्नाचा जो काही प्रवाह आहे ते प्रवाह करतात, म्हणजेच अन्न जे आहे ते तयार झालेले जे अन्न आहे वनस्पतीच्या पानांमध्ये ते संपूर्ण वनस्पतीच्या शरीरापर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे ते फ्लोएम जे आहे ते अन्नाचं वहन करण्याचं काम करते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी कोणता अर्धधातू आहे. बघा प्रश्न क्रमांक 29 आहे, खालीलपैकी कोणता हा अर्धधातू आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक डी हे बरोबर उत्तर असणार, म्हणजेच सिलिकॉन. तर सिलिकॉन हा अर्धधातू आहे, म्हणून बरोबर उत्तर हे आपलं सिलिकॉन असणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30, इलेक्ट्रॉनचा शोध हा कोणी लावला. इलेक्ट्रॉनचा शोध हा कोणी लावला. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, जे जे थॉम्सन. तर जे जे थॉम्सन हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 31 आहे, न्यूटन हे खालीलपैकी कशाचे एकक आहे. न्यूटन हे खालीलपैकी कशाचे एकक आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार, तर ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर उत्तर असणार आहेत, म्हणजेच बल. तर न्यूटन हे बलाचे एकक आहे, म्हणजेच फोर्सचे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32, सदिश राशीचे उदाहरण काय आहे. सदिश राशीचे उदाहरण काय आहे, म्हणजेच खाली काही राशी दिलेल्या आहेत, तर यापैकी कोणती सदिश राशी आहे. तर बघा सदिश राशी म्हणजे कोणती राशी, तर ज्या राशीसाठी म्हणजे जे की आपण युनिट असते, जे काही आपण मेजरमेंट घेतो, तर त्यामध्ये मॅग्निट्यूड म्हणजेच त्याचं परिमाणसुद्धा असते आणि त्याला एक दिशासुद्धा असते, म्हणजे दिशेवर त्याचं कार्य काय तर डिपेंड असते. तर त्या राशींना आपण सदिश राशी असं म्हणतो, म्हणजे ज्याला दिशासुद्धा असते तशी. तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार, तर ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर उत्तर असणार, म्हणजेच वेग ही एक सदिश राशी आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33, पेनड्राईव्हचा शोध IBMने यावर्षी लावला. म्हणजेच बघा पेनड्राईव्हचा वर्ष IBMने कोणत्या वर्षी लावला. तर बघा पेनड्राईव्हचा जो शोध आहे IBMने कोणत्या वर्षी लावला, तर याचं बरोबर उत्तर काय असणार, तर ऑप्शन क्रमांक डी हे बरोबर उत्तर असणार, 1958 या वर्षी IBMने काय तर पेनड्राईव्ह जो आहे तो तयार केला होता. म्हणजेच पेनड्राईव्हचा शोध IBMने लावला, जो की 1998मध्ये. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34, खालीलपैकी कोणती स्मृती म्हणजे खालीलपैकी कोणती जी मेमरी आहे ते अस्थिर आहे. अस्थिर म्हणजे कोणती मेमरी जी आहे ती एक व्होलाटाईल मेमरी आहे. व्होलाटाईल म्हणजेच काय, का ज्या मेमरीमध्ये बदल होतो काळानुसार, तर त्या मेमरीला आपण व्होलाटाईल किंवा अस्थिर मेमरी असं म्हणतो. तर यापैकी कोणतीही अस्थिर मेमरी आहे, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, म्हणजेच रॅम. रॅम ही एक अस्थिर म्हणजे एक व्होलाटाईल मेमरी आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35, 1024 GB. 1024 GB म्हणजे किती. 1024 GB म्हणजे किती. तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार, तर ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर उत्तर असणार आहेत, म्हणजेच 1 TB. 1 TB म्हणजेच 1024 GB असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक
36. जहांगीर आर्ट गॅलरी ही कोणत्या शहरात आहे? जहांगीर आर्ट गॅलरी ही कोणत्या शहरामध्ये आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच मुंबई येथे आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37. महात्मा गांधींनी जाहीर केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण होते? म्हणजेच बघा महात्मा गांधींनी जाहीर केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण होते किंवा पहिले वैयक्तिक सत्याग्रही हे कोण होते? तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर उत्तर असणार आहे. तर विनोबा भावे, आचार्य विनोबा भावे यांनाच पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हटले जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 38. भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी विशाखापट्टणम बंदर जे हे भारतातील सर्वात खोल बंदर आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39. भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण होत्या? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणजेच मीरा कुमार जे ते भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती होत्या. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 40. केशव कुमार हे टोपण नाव कोणाचे आहे? केशव कुमार हे टोपण नाव कोणाचे आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी प्रल्हाद केशव अत्रे. प्रल्हाद केशव अत्रे यांनाच आपण केशव कुमार या टोपण नावाने सुद्धा ओळखतो. तर प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव काय? तर केशव कुमार हे आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे आपले 40 जे काही प्रश्न आहेत ते आपण इथे घेतलेले आहेत. याच्या पुढील जे काही 40 प्रश्न आहे आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. तर नेक्स्ट पार्टसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवरती सुद्धा प्रेस करायचं आहे म्हणजेच तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.